हा आपण तनुच्या शाळेत जायचं का? तनुच्या शाळेत हा शाळा चालू झाली का? मग आता गेले असेल ते 10 वाजले. हा का? अरे 10:30 वाजत आले. पप्पा हं? जे मारायचं म्हणजे ये अत्तर आता लावायचं का? लाव ना, तुला लावून घे अत्तर. ये नाहीये पण असं करायचं तर नाही ना. हातावर पहिले लावून घे आणि मग कपड्याला असंच असंच असं कसं शीतल माऊलीची शाळा भरली ना आज? भरली हा? पण तो आज म्हणे मी आजच्या दिवस नाही जातो, उद्यापासून जातो. त्याला दप्तर आणावं लागल, पुस्तकं आणावं हा, लागल. नवीन दप्तर आणायचे. मग आज संध्याकाळी ना सगळी शॉपिंग करून उद्यापासून जाईल तो. बर चला माऊली भाऊ, तनुच्या शाळेत जायचंय का मग? हा खेळ. चला चला चला. लाईट गेली वाटतं यार, हा ना? गाडी यायची का? गाडी नको आता, आपण पायी पायी जाऊ तिच्या शाळेमध्ये. कुठून? वावराने जाऊ पायी पायी. मित्रांनो, आज शाळेचा पहिला दिवस. तनू गेली 3रीला, माऊली गेला 2रीला. आता तनू गेली तिच्या शाळेमध्ये, माऊली थांबलाय आज घरी. त्याला काही दप्तर वगैरे घेतलं नाही. तनूला दप्तर घेतले, अजून काय ते वह्या पुस्तकं घेतले, वॉटर बॅग घेतली, कंपास घेतली. माऊलीला तसं काही अजून घेतलं नाही. तर आज माऊलीला गावामध्ये जाऊन आम्ही सगळं खरेदी करणार आहे शाळेचं साहित्य. तर आता पहिले आपण तनूच्या शाळेमध्ये जाऊ. तनूची शाळा बघू आता कशी आहे. माझ्याकडे नवा डब्बा आहे पण तो आहे ना हा ले कसं तरी मला नाही पाहिजे तो, पण मला दुसरा घ्या. डबा नवीन घ्यायचा. हा, चल. बर कुठून जायचं शाळेत? हा? जाऊ ना इकडून. इकडून जाऊ हा, चल. चला तिकडून. तर चला मित्रांनो, आपण चाललोय पायी तनूच्या शाळेत. आपल्या घरापासून अगदी जवळ आहे शाळा. अगदी 3-4 मिनिटात आपण तिथे पोहोचू. चला, हे माऊलीचा ट्रॅक्टर इकडं लावून दिलाय. ही ट्रॉली आहे, झाकून ठेवली आहे. चला. पप्पा, हा आता कुठून जायचं? इकडून जायचं का? आपल्याला अर्धा तास तर नाही लागायचं ना? अगदी 5 मिनिटात पोहोचू माऊली आपण. इकडे घ्या बा आता दादा. चला. तर मित्रांनो, हे बघा आपल्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे ऊस लावले बरं का. आता हे बघा, हा ऊस जवळपास 15-20 दिवसाचा झालाय बरं का. जवळपास 2 वर्ष ऊसच राहील. त्याच्यामुळं याच्यात माहिती का? ऊस वाढल्यानंतर आपल्याला वाघाची भीती राहील माऊली. पप्पा, तुम्हाला माहिती का याच्यात काय आहे? काय? ऊस आहे. हा, ऊसापासून त्याची टीर फुटली आहे ऊसाची. हे बाय, आहे की नाही? मोठा ऊस होईल तो काही दिवसांनी. आणि बाथरूमला जायला तर लय हाल होती. है ना? हम्म. बाथरूमला जायला लय हाल होती. लय. बाथरूम बाहेर आहे आपलं म्हणून. हा. बाथरूम मध्ये लावून का? आपल्या घरामध्ये बाथरूम करून घ्यायचं. मग पप्पा, हा? आधी शाळेला आवडती पण मम्मी का टाकलंय त्या शाळेत? सगळे शाळेत चालले का तुम्ही? हा ना. पोरं पहा ना कशी सायकल घेऊन चालले. माऊली तू मोठा झाला का अशी सायकल घ्यायची, शाळेत जायचं. इलेक्ट्रिक हा, तुला इलेक्ट्रिक घेऊ सायकल आपण. चार्जिंगची. चार्जिंग वालीच घ्यायची ना मग. त्यांची मोठी पिळते ना मोटरसायकलची, तशी राहते. पण तू एकटा जाशील ना पण शाळेमध्ये. त्याच्यात काय एवढं जायला? त्याला इथं माती आणून ठेवली पहा ना, किती मोठा ढीग करून ठेवलाय, आहे का नाही? मला आहे ना हा, बाबा, दड बाईक कधी कशात सांगा? दड बाईक तू 4थीला गेल्यावर घेऊ ना दड बाईक. चौथीला गेलो, हा, नाही तर पुढच्या वर्षी घेऊ. 12वीला गेलो का, पास झालो का 12वी, हा. मग घ्या. बर चला. आता फेल बी चला मित्रांनो, शाळा अगदी जवळ राहिली बरं का. इथेच आलो इकडं आपण. हा, हे पळायला. शॉर्टकट मध्ये आलो आपण ना. तर मित्रांनो, माऊलीची जुनी शाळा आली बरं का. हे बघा इथं जवळ आहे. काय चालू आहे रे शाळेमध्ये? पटकन चाल भाऊ. काय विषय होता? तर मित्रांनो, टीचर माऊलीचं औक्षण करता या ठिकाणी. सगळ्यांनी माऊलीसाठी जोरात. बघा आपल्या शाळेमध्ये सेलिब्रिटी सुद्धा आहे, ज्यांना भेटायला भरपूर लोक येत असतात. ते सगळे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. आपल्या शाळेचं भाग्य आहे, मोठे सेलिब्रिटी उद्या मोठं भविष्य घडवणार आपल्या देशाचं, आपल्या गावाचं. सर्व विद्यार्थी आज आपल्या शाळेमध्ये आले आणि पहिल्या दिवशी हजर राहणं हे शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय भाग्याचं लक्षण आहे. मित्रांनो, ही झेडपीची शाळा आहे, तुंबडे वस्ती, सोनगाव तालुका निफाड. तर आज 15 जून 2026 शाळा प्रवेशोत्सव. तर आज सर्व विद्यार्थी आणि पालकांचं या ठिकाणी अतिशय छानपैकी स्वागत केलंय शिक्षकांनी. तर तुमचं काय नाव आहे?
मी सचिन हिरामन गुंजा, जिल्हा परिषद शाळा तुंबले वस्तीचं मी मुख्याध्यापक पद माझ्याकडे सध्या आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आज 15 जून ज्या शाळेची आपली खरी सुरुवात होत असते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या शाळेचा आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार. मी गायत्री देवडे. ह्या मॅडमने सर्व विद्यार्थ्यांचं औक्षण केलं, सर्वांना फुलं दिले. आमचा एकच ध्यास गुणवत्तेचा. या शाळेमध्ये आज 4 विद्यार्थ्यांचा नवीन प्रवेश आहे बरं का. तर या ठिकाणी सरांचा एक नवीन उपक्रम आहे, तो तुम्हाला दाखवतो नेमकी काय आहे. या ठिकाणी हे 4 विद्यार्थी नवीन आले बरं का. पहिलीचा हा त्यांचा आजचा पहिला दिवस आहे शाळेचा. आणि हे बघा या ठिकाणी या ताटामध्ये कुंकू आहे आणि मॅडमच्या हातामध्ये काही पान आहे बघा, हे कोरे कागद आहे. तर ह्या विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल याच्यामध्ये पहिलं पाऊल याच्यामध्ये टाकायचं आणि त्यांचा पहिल्या पावलाचा ठसा या कागदावर उमटवायचा आहे. आणि हे सर शिक्षक ते जपून ठेवणार आहे त्यांच्या पोर्टफोलिओसाठी. पहिल्यांदा साईचं पहिलं पाऊल बरं का. हे बघा, हे बघा, हो किती छान पावलं उमटले बघा ना. हे शिक्षक त्या कागदावर त्या विद्यार्थ्याचं नाव टाकताय बघा. आता हे बघा, हा दुसरा विद्यार्थी. ती छान उपक्रम आहे, असा असतो. झेडपी शाळेमध्ये जी मजा असते ना ती कुठेच नसते बरं का मित्रांनो. आणि हे शिक्षक आहे ना झेडपीचे, खूप म्हणजे खूप मेहनत घेत असतात की विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी झेडपी शाळेमध्ये यावे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी झेडपी शाळेमध्ये प्रवेश घ्यावा, शिकावं. त्यांची ही तळमळ म्हणजे खूप आहे की त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यावं, शिकवावं. माऊलीचं सुद्धा पहिलं पाऊल आता या शाळेमध्ये आहे बघा. आता बघू त्याचे पावलं. हे बघा, हे माऊलीचे पावलं. आता बघा, माऊली सुद्धा खुश. हे बघा, खूपच छान. या शाळेमध्ये शिकणार का तू? हा, मम्मीला सांगू आपण. मे बी तुझा प्रवेश झालाय आता इथं. या शाळेमध्ये अशा बेंचेस आहे आणि एवढे विद्यार्थी आज आहे बरं का. 1 2 3 या ठिकाणी 3 बेंच, इकडे 3 बेंच, इथे 3 बेंच, तिकडे 2 बेंच. अरे इथं सहीला घेऊन आली शाळेमध्ये. हे कोणाचं दप्तर आहे आणि तुझं? हा, हे बघा, हे तनूचं दप्तर बरं का. या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना इथं वह्या, पुस्तकं, कपडे सगळं या ठिकाणी वाटप होणार आहे बरं का अगदी थोड्या वेळामध्ये. माऊली साई दोघे बसली या बेंचवर, तनू तिकडे बसली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 15 जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते आणि हा दिवस खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा दिवस असतो. मित्रांनो, पहिल्यांदा या ठिकाणी सरस्वती पूजन होत आहे. माऊलीने बघा ना, हे 2 फुलं मला दिले, अजून त्याच्या हातामध्ये फुलं आहे. साई, तुला दप्तर घेतलं? हा, जुनं आहे का? अरे बापरे, कधी नवीन कधी घ्यायचं? नवीन विद्यार्थी आणि हे पालक तर आज सगळे उपस्थित आहे बरं का या शाळेमध्ये. म्हणजे शिक्षकांनाही वाटलं नव्हतं की एवढ्या प्रमाणामध्ये आज पालक आणि विद्यार्थी उपस्थित राहतील म्हणून. तर त्यांनाही फार आनंद झाला बरं का या ठिकाणी. कारण की आज कुठेही झेडपीच्या शाळेत बघता विद्यार्थी खूपच कमी होत आहे. तर आज या शाळेमध्ये अगदी मागच्या वर्षी बघाल तर विद्यार्थी खूप कमी होते, यावेळेस चांगले विद्यार्थी वाढलेत बरं का. आणि शाळा अगदी भरल्यासारखी वाटते. तर गणवेश वाटप पण होणार आहे अगदी थोड्या वेळामध्ये. ही पाण्याची टाकी भरली बघा ना, किती पाणी खाली वाहत आहे. हे विद्यार्थी बघा किती छान शांत बसले. बाहेर सगळी पालकांची मीटिंग होती, म्हणजे आभार व्यक्त केले सर्व पालकांचे शिक्षकांनी या ठिकाणी. माऊली, निघायचं का घरी? आज पहिला दिवस आहे का? बसायचंय तुला शाळेमध्ये? बसायचंय का? इकडं आहेच, तनू आहे जोडीला, साई आहे जोडीला आणि बरेच विद्यार्थी बघा, मुली आहे, मुलं आहे. मी या शाळेमध्ये आलो आणि मला जुने बालपणीचे माझे पण दिवस आठवले. अतिशय छान दिवस होते ते. आणि मी पण झेडपीच्या शाळेमध्येच शिकलेलो आहे. झेडपीच्या शाळा आहे ना, अतिशय छान होत्या आणि छान आहेच. फक्त काही पालक इंग्रजी शाळेमध्ये शिकवायचे, त्याच्यामुळे या शाळेतले विद्यार्थी कमी होत चालले. पण या शाळेसारखं शिकवणं त्या इंग्रजी शाळेमध्ये तर बिलकुलच नाही आहे बरं का मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.